विकास नहीं है। अरे हम चले लो, हमसे हमारा जीवन नसीबा। अरे ले लो मोदी पैसा ले लो, ले लो मोदी पैसा ले लो, ले लो मोदी पैसा ले लो। नाशिकच्या तपोवनात वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असताना आता भारतातील सर्वात जुन्या पर्वतरांगांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अरवली टेकड्या राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत। केंद्र सरकारनं अरवली पर्वतांची नवी व्याख्या केल्यामुळे बहुतांश ठिकाणी खाणकाम उत्खननाचा मार्ग मोकळा होणार होता। मात्र लोकांच्या तीव्र विरोधामुळे सरकारला नमतं घ्यावं लागलंय। केंद्रानं आता अरवलीत नव्या खाणपट्ट्यांवर पूर्णतः बंदी घातली आहे। नेमका हा सर्व वाद काय आहे आणि अरवली पर्वताचं महत्त्व काय आहे हे आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। राजस्थान पासून दिल्ली, एनसीआर आणि गुजरात पर्यंत पसरलेली ही पर्वतरांग केवळ भौगोलिक रचना नाहीये, ती उत्तर भारताच्या हवामान, पर्यावरण आणि जीवन व्यवस्थेचा कणा मानली जाते। मात्र अलीकडच्या काही महिन्यांमध्ये कायदेशीर व्याख्या, वृक्षतोडीच्या स्थानिक घटना आणि नियामक हस्तक्षेप यामुळे अरवलीच्या भविष्याबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झालेत। केंद्र सरकारनं अरवली पर्वतरांगांची एक नवीन वैज्ञानिक व्याख्या प्रस्तावित केली होती। या अंतर्गत फक्त 100 मीटर किंवा त्याहून अधिक उंची असलेल्या टेकड्या अरवली मानल्या जातील असं स्पष्ट केलं गेलं होतं। जर हा निकष लागू केला गेला तर अरवली प्रदेशाचा मोठा भाग संरक्षणापासून वंचित राहील। यामुळे खाणकाम आणि बांधकाम उपक्रमांसाठीचा मार्ग मोकळा होऊ शकतो असा दावा करत केंद्राच्या या निर्णयाविरोधात अरवली वाचवा ही मोहीम सुरू झाली होती। राजस्थानसह देशभरातील लोकांनी याचा विरोध केला। लोकांचा विरोध लक्षात घेताच केंद्रानं अखेर नमतं घेतला। ज्या अरवली पर्वतरांगेमुळे हा सर्व वाद निर्माण झाला त्या अरवली पर्वतरांगेचं महत्त्व आज आपण समजून घेऊयात। त्यासोबतच अरवलीतील नैसर्गिक संपत्ती आणि ज्या लाखो सजीवांना अरवलीच्या जंगलानं आसरा दिलाय त्यांच्याविषयी थोडक्यात समजून घेऊयात। पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून अरवली पर्वतरांग जैवविविधतेचे एक महत्त्वाचे केंद्रबिंदू म्हटलं जातं। बिबटे, कोल्हे, हरण, शेकडो पक्ष्यांच्या प्रजाती आणि औषधी वनस्पती इथं आढळतात। येथील जंगल कार्बन शोषण, माती संवर्धन आणि स्थानिक पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत करतात। ग्रामीण आणि आदिवासी समुदायांचं जीवनमान देखील या टेकड्यांशी थेट जोडलेलं आहे। राजस्थानसाठी अरवली पर्वतरांगेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। हा प्रदेश थार वाळवंट आणि पूर्व भारत यांच्यामध्ये एक नैसर्गिक अडथळा म्हणून काम करतो। तज्ञांच्या मते अरवली पर्वतरांगांच्या उपस्थितीमुळे राजस्थानमधील अनेक भाग पूर्णपणे वाळवंट होण्यापासून रोखले जाते। या टेकड्या मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग कमी करतात, ज्यामुळे पाऊस पडतो आणि भूजल पुनर्भरणात महत्त्वाची भूमिका बजावतात। बनास, लुनी आणि साबरमती सारख्या नद्या अरवली पर्वतरांगेत उगम पावतात आणि वाहतात, ज्यामुळे राज्यासाठी जलसुरक्षेचा आधार मिळतो। उत्तर भारताच्या संदर्भात अरवली पर्वतरांगांची भूमिका आणखी महत्त्वाची बनते। ही पर्वतरांग थार पर्वतरांगांतून येणारी धूळ आणि उष्ण वारे दिल्ली, एनसीआर आणि गंगेच्या मैदानापर्यंत पोहोचण्यापासून मोठ्या प्रमाणावरती रोखते। पर्यावरण तज्ञांचा असा विश्वास आहे की जर अरवली पर्वतरांग कमकुवत झाली तर उत्तर भारतात वायू प्रदूषण, तापमान वाढ आणि पाण्याची कमतरता वाढू शकते। म्हणूनच याला उत्तर भारताचे नैसर्गिक वायू फिल्टर असं देखील म्हटले जाते। केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयानं 1992 मध्ये इथं उत्खनन आणि बांधकामावर बंदी घातली होती। तरी देखील वन विभागाच्या नावाखाली हे काम सुरूच राहिलं। 2003 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं कडक पावले उचलत या भागाला संरक्षित केलं, पण त्याचाही फारसा परिणाम झाला नाही। 2017 मध्ये पोलिसांनी अवैध उत्खननाचे 35 गुन्हे दाखल केले, पण प्रत्यक्षात ही संख्या कितीतरी जास्त होती। अलीकडच्या काळात स्थानिक वृक्षतोड आणि जमीन साफ करण्याच्या घटना समोर आल्या आहेत। काही भागात तर बेकायदेशीर खाणकाम, बांधकाम उपक्रम आणि जमीन वापरातील बदलांमुळे वनस्पतींचे नुकसान झाल्याचं अहवाल दाखल करण्यात आले होते। अरवली प्रदेशातील कथित बेकायदेशीर कारवायांबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि इतर न्यायालयीन मंचांमध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आहेत। अरवलीचे भविष्य हा केवळ पर्यावरणीय मुद्दा नाहीये, तर हवामान, सार्वजनिक आरोग्य आणि प्रादेशिक शाश्वततेचा देखील हा प्रश्न आहे।
ही पर्वतरांग अशा एका वळणावरती आज उभी आहे जिथं आज घेतलेले निर्णय येणाऱ्या पिढ्यांचे जीवन घडवू शकते। दिल्लीची हवा शुद्ध ठेवण्यासाठी अरवली वाचवणं अनिवार्य आहे। म्हणूनच 11 डिसेंबर 2025 रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्तानं सेव्ह अरवली ही मोहीम राबवण्यात आली होती। गेल्या 10-11 वर्षांमध्ये रस्ते, धरणे, खाणी आणि इमारतींच्या नावाखाली एकतर कायदे बदलले गेले किंवा त्यात शिथिलता दिली गेली। यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलं नष्ट करण्यात आली। 2 वर्षांपूर्वी वन संरक्षण सुधारणा कायदा 2023 द्वारे डेम्ड फॉरेस्टला संरक्षणाच्या कचाट्यातून हटवण्यात आलं होतं। यामुळे जंगलतोड सोपी झाली। एका अंदाजानुसार तर 2021 पासून आतापर्यंत 91,000 हेक्टरपेक्षा जास्त वनजीवन विकास कामांसाठी देण्यात आली आहे। या जमिनीचा वापर रस्ते, रेल्वे, उद्योग आणि पायाभूत सुविधांसाठी झाला खरा, पण जंगलतोडीचे दुष्परिणाम आज सामान्य माणसाला भोगावे लागतात आहेत। भूजल पातळी सतत खाली जाते, ग्लोबल वॉर्मिंगची स्थिती भयानक होत चालली आहे, कार्बन डायऑक्साइड वाढला असून ऑक्सिजन कमी होत आहे। आता प्रत्येक सजीवाचं जीवन धोक्यात आलंय। प्रगतीच्या मार्गावर धावताना आपण आपल्याच विनाशाचा मार्ग मोकळा करत आहोत की काय असा प्रश्न निर्माण झालाय। ज्या अरवलीनं शतकानुशतकं दिल्ली आणि उत्तर भारताला वाळवंटाच्या वावटळीपासून वाचवलं, तोच अरवली आज विकासाच्या नावाखाली स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडतोय।